आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रेयसला आमचा संशय यायला नको म्हणून खरंच आम्हाला मनशांती केंद्रात जाऊन राहावं लागलं काही दिवस. आणि तिकडे सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री एव्हरी आवर इट वॉज ओनली व्हेजिटेरियन. अरे सतत शाकाहारी. आता ना आय एम क्रेविंग फॉर चिकन. तू चिकन टिक्का आणला की नाही? आणले, इटली मध्ये आहे, हे बघ. डॅन टा डॅन. यम्मी. पण काय तब्येतीसाठी वेजच चांगलं असतं. तुला विचारलंय? नाही आउट. नाही, पण याचा घमघमाट सुटलाय रूम मध्ये. रूम फ्रेशनर मारून तू घेऊ. आम्हाला शिकवू नकोस. आउट. कोणाला शंका नको. बरं, चल रे लवकर हा ताई. कधी एकदा चिकन खाऊ असं झालं आणि हा जगात देव असतो म्हणतात ना, ते हेच. यम्मी. वा. चला मी यांच्या जेवणाचं पण पाहते. मला तर नवलच वाटतंय. म्हणजे दररोज नॉनव्हेज खाणाऱ्या सासूबाई आणि आज चक्क त्या व्हेज जेवत होत्या. नॉनव्हेज सोडलं म्हणे. कसं शक्य आहे? तुला नक्की काय म्हणायचंय ताई? म्हणजे आपण बदललोय हे कन्व्हिन्स करण्यासाठी त्या नॉनव्हेज सोडणार नाही. एवढं मोठं कॉम्प्रोमाइज त्या कधी करूच शकत नाही. काही जाऊ दे ना. तू बघितलंस त्या कशा उठून गेल्यात? काहीतरी गडबड आहे. आता यात काय गडबड? त्यांची इच्छा नसेल ना नॉनव्हेज खायची आणि आता ते म्हणाले ना की त्यांना मेडिटेशन करायचंय, केलं ना त्या. हे बघ, हे दुसरं कोणाच्या बाबतीत असतं ना तर मी मान्य केलं असतं, पण ह्यांच्या बाबतीत शक्यच नाही. काहीतरी गडबड आहे. तू हे सगळं आवर, मी आलेच. डिलिशियस. यम्मी. यम्मी. आराध्या, झालं जेवण झालं? हो. नाही, काही काम होतं का? काही असेल तर मला सांग, मी करतो. आराध्यानं आमचा जीव घेणार आहे. अरे सुनबाई, काय झालं? आम्ही मेडिटेशन करत होतो, म्हटलं होतं ना डिस्टर्ब करू नका म्हणून. हो ते नाही, पण एवढं सांगून सुद्धा आलीयस म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं असणार. टेल मी,
तुम्हाला काही लागतंय का हे विचारायला आले. किती करशील. राईट नाव फक्त एकांत हवाय. चालेल. आणि इतरांना पण सांगशील आम्हाला कोणी डिस्टर्ब करू नका म्हणून. सांगशील ना. हो. गुड गर्ल. आणखीन काही. खूप सेंटेड फ्रेग्रन्स येतोय. परफ्यूमची बाटली वगैरे फुटली आहे का? लब्बाड. ते बघ. सेंटेड कॅन्डल मनशांती केंद्रातून आणले आम्ही. ती काय आहे ना, ती कॅन्डल लावून मेडिटेट केलं ना की छान प्रसन्न वाटतं, कामर वाटतं. फ्रेग्रन्स छान आहे. आवडलं ना तुला? आय विल सेंड यू वन. ठीक आहे, येते. बाय. आराध्या देसाई, आम्हाला माहितीये तुला अजूनही आमच्यावर संशय आहे. त्याचसाठी आली होतीस तू इथे. आय नो. यशोधरा सरनाईक रिस्क घेऊन चालणार नाहीये आणि त्या आराध्याला मूर्ख समजूनही चालणार नाही. असं काहीतरी करायला हवं ज्याने तिला खात्री पटेल की आम्ही बदललोय. मला कळत नाही, मला जो डाऊट वाटतोय तो खरा आहे की सासूबाई जे वागतायत ते खरंय. त्यांच्या रूम मध्ये गेल्यावर असं वाटलं की खरंच ह्या मेडिटेशन करत असणार. पण मे बी हे सगळं मला दाखवायला गेलं असेल तर. तू जर माझ्या आणि अक्षयच्या लग्नाबद्दल त्यांच्यासमोर बोललीस तर त्यांना आमचं लग्न मान्य नाहीये. मग जर त्या खरंच बदलल्या असतील तर कदाचित होकार देतील. श्रावणी म्हणाली तसंच अक्षय आणि श्रावणीच्या लग्नाचा विषय त्यांच्यासमोर काढायला हवा. म्हणजे जर त्या खरंच बदलल्या असतील तर त्यांची रिॲक्शन वेगळी असेल. आता त्यांना पैसा, प्रॉपर्टीपेक्षा मनशांतीमध्ये जास्त इंटरेस्ट असेल आणि त्या या लग्नाला होकारही देतील. ग्रेट आयडिया. पण त्यांना विचारायचं कसं? रत्नपारखी काकांकडून समजा श्रावणीसाठी अक्षयला मागणी घातली तर? यस, काकांशी बोलायला हवं. घरी सगळे असताना काका जर श्रावणीचं स्थळ अक्षयसाठी घेऊन आले तर सासूबाईंच्या मनात नक्की काय चाललंय ते कळेल.